जमदाडे उर्फ तडफदार मल्ला नाशिकचा बाळू बोडके, सरपंच म्हणून काम पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच मारुती तात्या सातव, साहेब पंताच्या भूमिकेत संभाजी निकाले आणि 11 प्रमुख रोहिदास आमले. चला दुसरी एक प्रेक्षणीय लढत सुरू होते. ज्ञानेश्वर उर्फ माऊली तंगाडे विरुद्ध नाशिकचा तडफदार मल्ला बाळू बोडके. गादी विभाग महाराष्ट्र केसरी चालू कुस्तीनंतर तयार व्हायचंय. प्रतीक जगताप पुणे जिल्हा, लाल पशु ओम जाधव छत्रपती संभाजीनगर, मेघराज भाऊ निळा पशु. सलामी धरती आहे. संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कॉस्ट्युम परिधान केलेला जय पाटील सोलापूर विजयी. बरोबर 7:45 वाजता दुसऱ्या फेरीला प्रारंभ होणार आहे आणि काल ज्यांचे वजन झाली त्यांच्या अंतिम फेरीच्या लढती महाराष्ट्र केसरीची प्राथमिक फेरी संपल्याबरोबर लगेच सुरू होणार आहे. पहिल्यांदा तयारीला लागा. पहिल्यांदा ब्रॉन्झ पदक आणि नंतर सुवर्ण आणि रौप्य पदकाच्या लढती होतील. नोंद घ्या. आणि त्याप्रमाणे कालच्या वजन गटाचे पैलवान 57 किलो ताबडतोब तयारीला लागा. महाराष्ट्र केसरी गादी विभाग प्रतीक जगताप पुणे जिल्हा, लाल कॉस्ट्युम ओम जाधव छत्रपती संभाजीनगर, निळा कॉस्ट्युम. दोन्ही कुस्तीगरांना पहिला पुकार. अनेक गदेंचा मानकरी महाराष्ट्र केसरी गटामध्ये तुल्यबळ लढती करणारा प्रचंड ध्येयस्तीचा माऊली उर्फ ज्ञानेश्वर जमदाडे विरुद्ध चपळ चित्ता म्हणून ज्याची सर्वत्र ओळख आहे. कोणत्याही क्षणी काही करू शकतो असा बाळू बोडके. मूर्ती छोटी पण कुस्तीतली कीर्ती मात्र महान आहे असा बाळू बोडके विरुद्ध ज्ञानेश्वर जमदाडे. महाराष्ट्र केसरी गटाची एक तुल्यबळ लढत. ओम जाधव छत्रपती संभाजीनगर, निष्क्रियता जाहीर होतीये माऊली जमदाडेला. पैलवान कुस्ती करा सरपंचाचा इशारा, ज्याला पॅसिव्हिटी म्हटलं जातं. कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल प्रथमतः समज दिली जाते आणि जर आक्रमकता धारण केली नाही एकेरी बडाची पकड, ताबा मिळवण्याचा माऊलीचा प्रयत्न. परंतु मी आत्ताच नमूद केलं, चप्पल चित्ता म्हणतात त्याला, नाही ताबा मिळवून दिला पकडीतनं सुटत लढत समोरासमोर. छत्रपती संभाजीनगर संघ व्यवस्थापक कुस्तीकर लक्ष द्या. अद्याप गुणांचं खातं ओम जाधव उघडलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर दुसरा पुकार. आणि आता निळा कसून धारण, निळा पट्टी धारण केल्या कुस्तीगीराला सरपंच निष्क्रियता जाहीर करतायत. आक्रमक व्हा, छत्रपती धाव करा, संभाजीनगर संघ व्यवस्थापक गुण मिळवा. पहिल्यांदा समज आणि आता 30 सेकंदाची निष्क्रियता वेळ. या 30 सेकंदामध्ये ज्ञानेश्वर जमदाडे यांनी गुण घेतलाच पाहिजे, अन्यथा 30 सेकंदानंतर निष्क्रियतेची वेळ संपल्यावर बाळू बोडके यांना एक गुण मिळेल. पैलवान आक्रमक व्हा. ओम जाधव ऍक्टिव्हिटी पिरियड. छत्रपती संभाजीनगर आक्रमक होतोय आणि लढतीच्या दरम्यान स्टेप आउट. पुढे जा. रेड झोनच्या बाहेर निळी पट्टी धारण केलेल्या बाळू बोडकेला एक गुण. पहिला कुस्ती करा. प्रदीप बेरे सोलापूर, लाल कॉस्ट्युम प्रदीप पान शिंदे. पुन्हा एकदा डाव करण्याचा प्रयत्न, परंतु माऊलीनं ताबा मिळवला. 2 गुणांची वसुली आणि पाठोपाठ भारंदाज धाव करून पुन्हा 2 घेतले असा निर्णय पंचाचा. कुस्तीचा गुणफलक 4-2.
पॅसिव्हिटीचा टाइम संपला म्हणून बाळूला एक गुण दिलेला आहे 4-2. प्रदीप बेरे सोळा चालेल का कशाबद्दल नाही कुस्तीगीराकडनं मनाई आहे चॅलेंज परत करा. प्रदीप बेरे सोलापूर खेळणाऱ्या एक प्रदीप खेळणाऱ्या कुस्तीगीराला अधिकार असतो त्याच्या मार्गदर्शकाने जर चॅलेंज केलं तर तो नाकारू शकतो. बाळूनं चॅलेंज पुन्हा मागितलंय 4-2 गुण फलकावर कुस्ती पुढे चालू. कृष्णा गुट्टे नांदेड विजयी. अण्णासाहेब तिडके लाल कास्टूम आणि हर्षद काळाने कल्याण निळा कास्टूम मॅट क्रमांक 2 वरती चला पैलवान. माझा माईक बंद असला की कुस्ती पुकारत करा. चला अण्णासाहेब तिडके आणि हर्ष काळाने पहिल्या फेरीची समाप्ती आणि 4-2. कल्पेश पाटील जळगाव माऊली जमदारेंच्या खात्यामध्ये 4 गुण आहेत तर बाळू बुडके 2 कुस्तीचा गुणफलक 4-2 मध्यांतर. माती आकडा क्रमांक 1 वरती 79 किलो वजन गटातली दुसरी फेरी चालू होती. आता विकास दुधारे छत्रपती संभाजीनगर लाल पट्टीमध्ये तुम्ही तयार व्हा. अतुल मगदूम कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये तयार व्हा. सुदर्शन खोतकर अहिल्यानगर लाल पट्टीमध्ये चला आणि सुबोध पाटील पालघर निळ्या पट्टीमध्ये माती आकडा क्रमांक 2 वरती ताबडतोब यायचा. माती आकडा क्रमांक 1 वरती 79 किलो वजन गटातली दुसरी फेरी लगेच चालू होती. यशराज अमराळे पिंपरी चिंचवडला संस्कार लटके रत्नागिरी निळा तयार व्हायचे. विकास दुधारे छत्रपती संभाजीनगर लाल पट्टीमध्ये तयार व्हा. अतुल मगदूम कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये तयार व्हा. पाच 2 कुस्तीचा गुणफलक लाल 5 निळा 2. आक्रमक होतोय बाळू बोडके आणि दरम्यान 2 गुणांची पकड. सरपंच आखाडा जज तिघांकडनं एकत्रित निर्णय आलेला आहे 2 गुणांचा. तुमची जर तक्रार असेल तर पैलवान अपील करा. संपलेल्या कुस्तीमध्ये विनायक चन्ने सांगली विजय. दाखवा विकास दुधारे छत्रपती नाही संभाजी चला होल्ड करा. लाल कॉस्ट्युम धारण केलेल्या कुस्तीगीरांना चॅलेंज केलंय. पंचांच्या निर्णयावर अपील केलंय. दाखवा. चला कंटिन्यू ऍक्शन आहे. कोणी टेकलेली आहे धोकादायक स्थिती. ब्ल्यूला दिलेले 2 गुण बरोबर आहे. चॅलेंज लॉस. ब्ल्यूला 1 मोर पॉइंट. अजून 1 गुण. झोनवरची ऍक्शन. धोकादायक स्थितीत पैलवान 2 गुण 5-5 समान गुण फलक. परत एकदा आक्रमणामध्ये माऊली जमदारे स्टेप आउट म्हणजे लाल पट्ट्याच्या बाहेर गेला. बाळू बोडकेला 1 गुण. गुणांची नोंद 5-6 1 गुणाची आघाडी. अद्याप कुस्तीचा 1 मिनिट 50 सेकंदाचा वेळ शिल्लक. पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असलेला माऊली दुसऱ्या फेरी मात्र फेअर प्ले. पैलवान विसलकडे लक्ष द्या. विसलकडे लक्ष द्या.
सरपंचाची विसर पहिली, त्याच्यानंतर तुम्ही आक्रमण करताय. पाच सहा. आपली पिछाडी भरून काढण्यासाठी माऊली आक्रमक होतोय. आणि पुन्हा एकदा ताबा मिळवत बाळू बुडकेचे 2 गोल. 5-8. मी कुस्तीच्या सुरुवातीलाच नमूद केलं होतं, कधीही काही करू शकतो असा हा नाशिकचा तंडार म्हणलं बाळू बुडके. अनेक मैदानांमध्ये प्रेक्षणीय लढती केलेल्या आहेत, अनेक चांगल्या मल्लांवर त्याने विजय मिळवलेले आहेत. आणि आता ही 3 गुणांची आघाडी. अखेरचे 30 सेकंद. कुस्तीचा फलक 5-8. दोन्ही मार्गदर्शक आपापल्या कुस्तीगीराला गुण मिळवण्यासाठी सांगतायत. यशराज अमराळे पिंपरी चिंचवडला संस्कार पुन्हा एकदा तीच स्थिती दुहेरी पटाला लागला, तिथेच त्याला थांबवलं आणि चपळाईनं पाठीवर जात पुन्हा 2 गुण घेतले. ताबा मिळवत गुण फलक 5-10. तर 5 गुणांच्या आधिक्यानं सरपंच या ठिकाणी व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान केला जातोय. वस्ताद पैलवान ज्ञानेश्वर मांगडे यांचा सन्मान केला जातोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी या विभागाचे लोकप्रिय आमदार पैलवान ज्ञानेश्वर आबा कटके, संग्रामदादा जाधवराव, त्याचप्रमाणे बाळासाहेब सातवसर, ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख केलेला आहे. वस्ताद पैलवान ज्ञानेश्वर मांगडे यांचा सन्मान करण्यासाठी आपण ताबडतोब पुढे या. सुदर्शन खोपकर अहिल्यानगर